हाय मामानं मावशीनं चपात्या चालल्यात गरम गरम. आता चपात्या चालल्यात. भात टाकला, भात केला इकडं, पांढरा भात केला बघा. पांढरा भात केला आणि थोड्या चपात्या. कालवण अजून नाही केलं काय, पण म्हणलं बटाट्याचं करते का? बघू आता. मी करते. बघू. मामानं मावशीनं मम्मीने येऊस तर सगळं काम केलं घरचं. मग म्हणलं मम्मी मी करते स्वयंपाक. धुणी धुतली, भांडी घासली. मामानं मावशांना किरण दीदी कशा चपात्या करते सांग कमेंट करून. हो का, अंधारात केल्यात मामानं मावशानं. म्हणजे लाईट आहे बरं का, पण इकडं लाईट नाही ना, बल नाही इकडं. अर्ध्या ह्याच्यातच केल्या. मामांचं मावशांचं झालं का जेवण? झाला असन. नसून झालं अजून. आमचं व्हायचंय अजून. मम्मी आहे बाहेर. पाऊस येतोय बाहेर. थोडं थोडं येतोय पाऊस. रिमझिम रिमझिम चालू आहे. सकाळीच एक व्हिडिओ टाकलेला मामानं मावशानं. मग आता शाळेतून आल्यावर आवडलं बिवडलं. मग आता चपात्या करताना शिवांना बॅटरी दाबते. इथं बल्ब नाही ना, सगळा अंधार आहे, त्याच्यामुळं किरण दीदीला दिसायला साठी शिवण्या बल्ब दाबती, बॅटरी दाबती. कशी लपती. इकडं हो. होत आल्या आता चपात्या. जास्त नाही करायच्या कारण भात टाकलाय ना. रोट्या करते काय? 2 रोट्या करते ना. मम्मीला आवडतात ना रोट्या मामानं मावशांना. तिला नाही आवडत तेलाची. तिच्यासाठी स्पेशल 2 चपात्या असतात बिन तेलाच्या. होत आल्या तर चपात्या मामानं मावशानं. एक चपाती करते आता, मग झालं. बाकीचं पीठ फ्रीज मध्ये ठेवायचं. मामानं मावशांना मम्मी बरं मी बी काम केलं. मम्मीने काय काम केलं, किरण दीदीला लावलं तिने स्वयंपाक करायला, चपात्या आणि कालवण करायला लावलं होतं, पण तिने भात बी टाकला. मी बी मम्मीला करू लागले, झाडून काढलं, मम्मीला कपडे टाकायला लागले आणि भांडी धुवू लागले. मम्मीने जे काम सांगितलं ते केलं. मामानं मावशानं माझ्या मैत्रिणीला मेहंदी लय आवडली माझ्या हातावरली. ती म्हणली की ना मला बी अशीच काढायची अपूर्वा मेहंदी, तुझी मम्मी लय भारी काढते हो का. ही बघूनच तिला लय आवडली मेहंदी. ती म्हणली मी तुझ्या घरीच येते मेहंदी काढायला, थांब.
तर मी म्हणलं ये की मग. तर ती म्हणली हा येते ना मी. मग म्हणलं ये. मग मम्मीला सांगितलं मी. मम्मी म्हणली की आणखी मग. हो का, नीट बघा आता. चांगली आहे का सांगा कमेंट करून. मम्मीने काढली हो का ही एक. ही मी काढली होती पण ती गेली आता हो का. हिथून गेली हिथं आहे. आणि रात्री मम्मीला कटा आलता, मान दुखायला लागलेली तिची. म्हणून ती म्हणली बोट रंगव. रंगावली मी बोट. कशी सांगा मामानं मावशांना कमेंट करून. आवडली तर लाईक करा. आता मामानं मावशांना गणपती बाप्पा बसायचे. डेकोरेशन ही करावं लागन. मागच्या वेळेस मम्मीने मिस केलतं. 2 वर्ष आम्ही दोघीच करत होतो डेकोरेशन. लय भारी भारी केलतं. आता ह्या वेळेस अजून भारी करायचंय. गणपती बाप्पांना तिथं बसवायचंय. हे काय इथंच बसवायच्यात भाऊ बहिणीने इथंच गणपती बाप्पा बसवायचा. आणि सगळी ही रूम मोकळी करायची. आणि इथंच गणपती बाप्पा. आणि यंदा काय घराचं आपलं काम झालेलं आहे. यंदा काय घराचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे जरा चक लाइटिंग करते. घरच ही करायचं. ही रूम आहे ना मम्मी. शेवग्याची शेंगाचं कालवण कर आणि वालाच्या शेंगा आणून ते नीट कराय म्हणजे उद्या डब्याला होते तुम्हाला. ही रूम नाही का ह्याला सगळे वालाच्या शेंगा आणून ते नीट करायला नीट करते. काय म्हणली? ही रूम नाही का ह्याला सगळीकडे लाइटिंग बसवायची. ती नाही का बर ही एक आहे ती असा चालण्या हा चमकते खालून बी लाईट वरून बी लाईट ती बसवायचं. आणि कडने असं ही लावायचं काय तसले बी आणल्यात ना. यंदा डेकोरेशन पण करावं लागत म्हणजे मस्त आता दिसत आकर्षित होईल. घट बसायचे आता. घट आताच नाही. घटात गणपती व्हायचं. गणपती उठल्यावर किती दिवसांनी घट बसते. आमुष्याला पुढल्या आमुष्याला आज महिना असं ना. 10 दिवस गणपती बाप्पा. गणपती बसते पितर पाठी. 29 तर दिवसभर पुरी शाळेत होत्या. मी काय भाऊ बहिणीनं माझी तब्येत बिघडलेली आहे त्याच्यामुळे मी दिवसभर झोपून होती. तिथून उठून मी काम केले ती. म्हणजे तिथून उठल्याच्या नंतर मी कपडे भांडी केले ती. पिऊने केला स्वयंपाक. हे काय पिऊने केल्या चपात्या आणि भात. तिकडं नाही लाईट आणि ती घेऊन गेली ना तिकडे काय म्हणते त्याला गॅस आणि तिकडंच आहे. आतलाच नाही इकडं. वैताग आलाय मला. दिवसभरात झोपूनच होती त्याच्यामुळेच आज व्हिडिओ काय माझं पण आलं नाही. मम्मी माझं नक्की किती वाढले. नका कशाला वाढवायचं. नाही ती श्रावण चालू आहे त्याच्यामुळे कापूनच नाही. श्रावण चालू. हे ती ठेवून कॅलेंडर याचं कालवण करायचं नाही. उद्या पुरीला डब्याला होईल. तर गारच होय आपलं हीच फयात ठेवलेच ना मी. उद्या होईल डब्याला वालाच्या शेंगा. आता बटाट्याचं कालवण करू की खाऊ वाटलेले दिवस झाले. काय का बटाट्याचं कालवण खाऊ वाटलंय. नको बटाटा शेवग्याच्या शेंगा. मी करते की तिला तिचे ती बारक सांडगेवाने पुढे करून बटाट्याचं कालवण खाऊ वाटलंय. बरं जा करा. दोघी जावा तुम्ही. म्हणजे कसं हा आता ती गॅस 3 शेगड्याचं ती गॅस बुच्यानं उपासलंय. नाही तर ती मांडलं असतं तर मग नसतं काय. सगळ्या चांगलं मग 3 शेगड्याचा गॅस आणलाय की मी टाके. कधी किती दिवस झाले माहिती आहे किचन मध्ये 3 शेगड्याचं बी आणलंय किंवा केवढ्यात बसलं मस्त लागले पैसे. नोव्हेंबर तरी काय तेवढ्याला म्हणते. नोव्हेंबर महिन्यातच 1 तारखेला आहे दिवाळी.
तुला आणायची का म्हणलं केवढ्याची आणली म्हणून. ही आणली किती 3.5 का काय असंच काहीतरी आणली. आज 3,500 नाही 4-5 हजाराला आहे ते मी बघितलं 4-4.5 हजार. हा हा मला आणायची बस शिगडी मग ती हाय ती सर्दी 2 गॅसचीच 2,500 रुपयाला आहे. 2.5 आणि 2600 रुपयाला 2 गॅसची. आणि ती हाय ग पण ती एक चालू आहे एक बंद केलेली. इथे पण काय होतं त्या पोरांनी बरोबर नाही बसवली ती अशी वक्ती बसवली आणि अशी चालू केली ना तर त्याच्यातून खाली जाळणे जातो. तसंच होतं या ही माझं आता तुझी चालू आहे ना शिगडी त्याला बी तसंच होतं. ह्याला बी आहे ना त्याचं बुच्चरच निघालंय उपसून झाला. बसवायचं ना मग. ती नीट करायला घ्यावी लागेल ना मला. अगं बाई ती स्प्रिंग सकटच निघालं घरीच काय म्हणते चालूच निघालं होतं. देवाने टाळलं तवा बी तुला सांगते काय भडका मी काढते तू काल म्हणतात तर शेंगदाणा फिंगदाणा बारीक करून घ्यावं. ही काय करते मी आता माझं काय मला हो का भाऊ बहिणीनं जाऊ वाटाणा तालुक्याला नाही तर मी नीट करून आणली होती. आज बी जावं म्हणलं होतं मी तालुक्याला पण सकाळीपासून जी झोपली ती 5 वाजता मी कंप्लेंट उठली 5 वाजता. अगं आणि तशी पळत उठून तुला सांगते ती कपडे ती धुतले ती भांडी फिरली काय आता अपूर्वाचं चालू झालं. बटाटे कापते काल म्हणाला. हा अपूर्वाच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त आहे ना शेअर करा आणि बेल आयकॉनचा घंटी दाबा. मीच बनवते कालवण बी. माझी रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगा. हा आणि बेताचा इडीवर जर पिऊनी बनवलाय भात चपाती आता अपूर्वा करते कालवण. जमलं तर तुमच्या पूनमताईच्या आयडी वर बेताच्या चॅनल वर बेताचा व्हिडिओ टाकन. सांगा कसं झालंय. हा मला तर लय आवडतं बटाट्याचं कालवण. चला मग भाऊ बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. अपूर्वा करते कालवण. आता अंधार आहे नाही तर तुम्हाला दावलं असतं तिची रेसिपी पण आता काय मी नाही दाखवत. घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय. अपूर्वाची मैत्रीण नादावली मेहंदी काढायला अपूर्वाची हातावली बघून. अपूर्वाने रात्री मला 12 वाजेपर्यंत जागून मेहंदी काढून घेतली. मला बी लय झोप लागलेली तरी पण मी काढलीच. मला लय आवडती मेहंदी काढायला. आणि इकीला आहे ना तिला तर काय नाही त्या कधी मम्मी तिला नाही कसलाच नाद नाही असा कसलाच. ही पोरगी मेहंद्या काढते तिला मेहंदी सुद्धा काढा येत नाही. ती आहे ना रात्री झोपली बर का. काय तिला डोळं झाकायला लागलं तिचं टेर काढली बघा आहे का डोकं दुखायला लागलं. रात्री झोपली आणि मला मेहंदी काढायला लावली आणि 3 जागावर हालत होती नुसती. काढली मग कशी बी काढून टाकली. बस म्हणलं तशीच मग आता. तर चला भाऊ बहिणींनो घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय सगळ्यांना. बाय 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 बाय.